सुख शांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे जगतवंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उच्च नीचता नाही, भेदभाव नाही, ज्यामध्ये सर्वांना समानता आहे, ज्यामध्ये न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे, असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध धर्म, त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतांनी निर्माण केला असा तो आदरणीय पूजनीय भिक्खू संघ, खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं, स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला, ताठमानेने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी दुधंडे परिवार, या दुधंडे परिवारांनी आपल्या कष्टातून, मेहनतीतून, परिश्रमातून ही जी काही वास्तू उभी केली, या वास्तूचं उद्घाटन, ज्याला आपण गृहप्रवेश विधी म्हणतोय, या गृहप्रवेश विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या विभागातून सर्व जमलेले श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, माता भगिनी बांधवांना, खरं तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलण्यासारखं खूप आहे. कारण मनुष्य जेव्हा आपल्या मानवी योनीमध्ये पदार्पण करतोय, तेव्हापासून माणसाच्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना तीन गरजा माणसासाठीच आहेत. पशु पक्षी जीव जंतू, किड्या मुंगे, अनेक प्रकारचे जे काही जीव जंतू आहे त्यांच्यासाठी फक्त दोनच गरजा आहेत, त्या म्हणजे अन्न आणि निवारा. त्यांना जगण्यासाठी अन्न लागते आणि थंडी ऊन वारा आणि स्वतःचा बचाव व्हावा म्हणून निवाऱ्याची नितांत गरज आहे. मानवच प्राणी असा आहे की त्याला तीन गरजा आहेत. जगण्यासाठी अन्न लागते, इज्जत राखण्यासाठी वस्त्र लागते आणि थंडी ऊन वारा वादळ या गोष्टीपासून बचाव व्हावा म्हणून निवाऱ्याची नितांत गरज आहे. ह्या मूलभूत गरजा आहेत. या तीन गरजांपैकी महत्वपूर्ण गरज दुधंडे परिवाराने या ठिकाणी आपल्या कष्टातून, मेहनतीतून, परिश्रमातून ही जी वास्तू उभी केली, या वास्तूचं एका बौद्ध भिक्खूंच्या हस्ते बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा पाठ वंदना, तीर्थ वंदना, परित्राण सूत्रपठण ग्रहण करून या गृहप्रवेश विधीच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. या तीन गरजाच्या व्यतिरिक्त मानवाने आपापल्या सुख सुविधेसाठी अनेक प्रकारच्या गरजा निर्माण केल्या आहेत. सुरुवातीला लोक कपड्याने हवा घेत होते, गरमते म्हणून, मग फॅनची गरज निर्माण झाली, मग फॅन आला, आहे की नाही, मग सिलिंग फॅन आला, सिलिंग फॅन काही होत नाही, मग कूलर आलं, आहे की नाही, गरजा वाढू लागल्या लोकांच्या. कूलरनं काय होत नाही, मग एसी आली, आहे की नाही. जुने घर सारवायचे पोचारायचे होते, मग कोबा करू लागले लोक. कोबा करता करता मग साधी फरशी आली, साध्या फरशीवर मग आणखी वेगवेगळ्या स्टाईलच्या फरशी आल्या. बघा ही स्टाईलची फरशी, आहे की नाही, याच्यात उभं राहिलं तर माणसाचं तोंड दिसेल अशा फरशी, आहे की नाही. तर अशा गरजा अनेक निर्माण झाल्या. जुन्या महिला जात्यावर दळण दळत होत्या, आहे की नाही, आता चक्क्या आल्या. महिला जुन्या नदीवर विहिरीवर धुण्यासाठी जात होत्या, आहे की नाही, आता वॉशिंग मशीन आली, गरज निर्माण झाली, मशीन आली, आहे की नाही. अशा अनेक गरजा माणसाने आपल्या सुख सुविधेसाठी निर्माण केल्या आहेत. मग सोफा सेट आला, कलर टीव्ही आले, आहे की नाही. अनेक 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 गरजा माणसाच्या वाढत गेल्या. परंतु मूलभूत तीन गरजा, त्यापैकी एक गरज दुधंडे परिवाराने या ठिकाणी निर्माण केली. त्याचं उद्घाटन बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी संपन्न केलं. प्रिय सज्जनांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला
तुम्हा आम्हा सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आज 2026 साल चालू आहे. 1956 ते 2026 पर्यंत आपण 6 आकडा गिनती जर लावला तर आपणाला बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन जवळ आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण या काही बारीक गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणतो, बौद्ध म्हणून वावरतो, ज्या अर्थी आम्ही जय भीम म्हणतो, जय भीम म्हणून वावरतो, त्या अर्थी आम्ही बारीक सारीक गोष्टी आम्ही बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ घरावर निळा झेंडा लावला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत. घराला निळा पट्टा लावला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत. घरावर कोरून बाबासाहेबांची सही कोरली म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत. कपाळाला नील लावली म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत. लक्षामध्ये घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांच्या मूर्त्या किंवा फोटो लावले म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत. आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल, बौद्ध म्हणून वावरायचं असेल तर आम्हाला बौद्ध धर्माच्या विनयाप्रमाणे आमच्या जीवनाची वाटचाल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमाला काही लोक घरभरणी म्हणतात, काही लोक वास्तुशांती म्हणतात, आहे की नाही. तुम्ही काय म्हणून आलात हे मला माहित नाही, आहे की नाही. किंवा दुधांडे परिवाराने पत्रिकेवर काय छापलं होतं, ग्रहप्रवेश विधी छापला होता का, वास्तुशांती म्हणून छापलं होतं का, घरभरणी म्हणून छापलं होतं हे काही आम्हाला माहित नाही. परंतु वास्तुशांती म्हणजे काय आम्ही नीट समजून घेणं महत्वाचं आहे. किंवा ग्रहप्रवेश विधी म्हणजे काय आम्ही नीट समजून घेणं महत्वाचं आहे. वास्तुशांती म्हणजे काय आम्हाला कळालं पाहिजे. आता ही एवढी मोठी वास्तू उभी केली, या वास्तूच्या अगदी पय्यापासून फुटिंग पासून ते वरच्या छतापर्यंत आणखी याच्या 5 मजली बिल्डिंग जरी बांधली तर वरच्या छतापर्यंत आणि 5 मजल्या बिल्डिंग पर्यंत ही बिल्डिंग तर निर्जीवच आहे ना. याच्यामध्ये काय आहे, विटा आहे, रेती आहे, सिमेंट आहे, लोखंड आहे की नाही, चौकट, दरवाजा, खिडकी, फरशी, हे तर सारं निर्जीवच आहे ना. मग या वास्तूला शांत करायचं का? मग या वास्तूला शांत करण्यासाठी 1 भिंतीचे आणले काय, 5 भिंतीचे आणले काय, 10 भिंतीचे आणले काय, किंवा या घरामध्ये किती उपवास, तापवास, होम, हवन, भजन, कीर्तन केलं काय, ही वास्तू शांत होणार आहे का? नाही. हे तर निर्जीवच आहे की नाही. मग या वास्तू शांतीचा अर्थ आम्हाला नीट समजून घेतला पाहिजे. या वास्तू शांतीचाच अर्थ असा होतो की या वास्तूमध्ये राहणारा जो काही परिवार आहे, जे काही सभासद आहे, जे काही सदस्य आहे, त्यांच्या मनाची विकार शांत झाली पाहिजे. भगवंत 8 प्रकारचे विकार सांगतात, जसं की राग, द्वेष, लोभ, मोह, आळस, वितर्क विचार, द्वेष बुद्धी आणि संशय. हे 8 प्रकारचे विकार ज्या माणसाकडे आहेत, लक्षामध्ये ज्या माणसाकडे 8 प्रकारचे विकार आहेत तो मनुष्य दुःखामध्ये सापडतो. मग तो बौद्धमी असेल, मराठा असेल, तेली असेल, माळी असेल, धनगर असेल, कुंभार असेल, चांभार असेल, वडार असेल, भील असेल, महाराष्ट्राचा असेल, पंजाबचा असेल, हरियाणाचा असेल, गुजरातचा असेल, तो भारताचा असेल, जर्मनीचा असेल, ऑस्ट्रेलियाचा असेल, थायलंडचा असेल, जगामधल्या कुठल्याही देशाचा, पंथाचा, रीतिरिवाजाचा, जाती धर्माचा माणूस असो, ज्या माणसाकडे हे 8 प्रकारचे विकार आहेत त्या माणसाला घरामध्ये मान, सन्मान, इज्जत मिळत नाही. हे 8 प्रकारचे विकार ज्या माणसाकडे आहेत त्या माणसाला समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा मान, सन्मान, इज्जत मिळू शकत नाही. हे 8 प्रकारचे विकार ज्या माणसाकडे आहेत त्या माणसाला लोक कोणी चांगलं म्हणत नाही. बघा मला एखादा माणूस लयच रागीट असू द्या आणि त्या रागीट माणसाला लोक म्हणतात का लय चांगला आहे, त्याचं काय खरं म्हणतात, लय रागराग करतो म्हणतात, ऐक नाही. एखादा माणूस लय शिव्या देणारा असला, घाणघाण बोलणारा असला, काही बोलतो म्हणतात ते, ऐक नाही, तो काय माणूस आहे का म्हणतात, लय विचित्र बोलतो म्हणतात, ऐक नाही, ऐक नाही. तर हे जे विकार आहेत त्या माणसाला कुठल्याही प्रकारचा मान, सन्मान, इज्जत, स्वाभिमान मिळू शकत नाही. आणि म्हणून भगवंताने मानवी मनाची विकार नाहीसे करण्यासाठी त्यावरती एकमेव मार्ग सांगितला, तो म्हणजे शीलाचा मार्ग. आणि म्हणूनच सुरुवातीला आपण त्रिशरण पंचशील ग्रहण केलाय. बौद्ध धर्माचा पायाचा शील मानला जातोय आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये शीलाला अत्यंत महत्त्वाचं स्थान. आणि म्हणून ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणतो, बौद्ध म्हणून वावरतो, जैन म्हणतो, जैन म्हणून घेतो, त्या अर्थी आम्ही
ह्या बारीक सारीक गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही झोपेतून उठलो तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत आम्ही धम्म आचरण केलं पाहिजे, धम्माचं पालन केलं पाहिजे, आम्ही शिलाचं आचरण केलं पाहिजे. आपण माणसाच्या सोबत काही येत नाही. तुम्ही बांधाला बांध लागून 50 एकर जमीन घ्या, मजल्यावर मजला 5 मजली बिल्डिंग बांधा, बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स करा, घरामध्ये किती सोनं चांदी तुम्ही बांधून ठेवा, लक्षामध्ये हे सारं जागच्या जागेवर राहते. हे भौतिक धन वादळानं नष्ट होऊ शकते, हे भौतिक धन पाण्यानं वाहून जाऊ शकते, हे भौतिक धन आग्नीनं जळून जाऊ शकते, हे भौतिक धन चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात. या भौतिक धनामुळे वाटेदार हिस्सेदार मारामाऱ्या होऊ शकतात, झगडे होऊ शकतात, भांडण होऊ शकतात. परंतु मनुष्याने केलेलं कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म हे कदापि नष्ट होत नाही. भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार होऊन गेला, अनाथपिंडक, सुजाता, विशाखा, आम्रपाली, सुकेशनी, अलीकडल्या काळामध्ये सम्राट अशोक राजा, या लोकांनी अशा प्रकारचं कुशल कर्म केलं, सत्कर्म केलं, पुण्यकर्म केलं. हे लोक मात्र आजही आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये जिवंत पाहावयास मिळतात. हे शरीराने नाहीत. आज बुद्धाला, भगवंताला, सुजाताने भगवंताला खीर दिली, ती सुजाता शरीराने नाही, परंतु ती जिवंत आहे तिच्या कर्मामुळे, ती पुण्यकर्म, दान कर्म. आजही आपण खीरदान करतो, आहे की नाही? आमच्याकडे पौर्णिमा असली का खीरदान होते प्रत्येक विहारामध्ये, आहे की नाही? पाहुणे रावणे आले, कोणी भंतीचे आले का आम्ही खीरदान करतोय, आहे की नाही? मग हे खीर महत्व आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीनं भगवंताला सुजाताने खीर दिली, जेवढ्या श्रद्धेने खीर दिली, तेवढ्याच श्रद्धेने भगवंताने खीर ग्रहण केली. त्याच खीरीच्या बलावरती सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला, दशमुक्तीचा मार्ग मिळाला, आणि म्हणून सुजाता आज इतिहासामध्ये जिवंत आहे. आम्रपाली भगिनी होऊन गेली, जिना नगराची गणिका समजले जात होतं, परंतु त्या आम्रपालीनं भगवंताला आणि भगवंताच्या 500 भिक्खू संघाला भोजन दान दिलं, आपलं आम्रवन भिक्खू संघाला दान दिलं. आज ती आम्रपाली बौद्ध साहित्यामध्ये जिवंत आहे. तो भिक्खू संघ निघून गेला, बुद्ध निघून गेले, ती आम्रपाली निघून गेली, परंतु त्या भगिनीने केलेलं कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म आजही मात्र बौद्ध साहित्यामध्ये, इतिहासामध्ये जिवंत आहे. बौद्ध साहित्यामध्ये एक अनाथपिंडक होऊन गेला की ज्यांनी सोन्याच्या मोहरा अंतरून जमीन खरेदी करून भगवंताला जेतवर बुद्ध विहार दान दिलं. लक्षामध्ये आम्ही जेव्हा बुद्धगयेचा टूर घेऊन जात असतो, तेव्हा आमचा टूर 19-20 दिवसाचा टूर असते, आणि त्या 19-20 दिवसाच्या टूर मध्ये आम्ही ही सर्व महत्वाची ठिकाणं जवळपास 70 ते 72 ठिकाणं आम्ही दाखवतोय. 20 दिवसाचा प्रवास असते, त्याच्यामध्ये जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची उत्तम व्यवस्था त्या आमच्या वाघमारे आहेत. आमच्या सोबत 20 दिवस त्या होते. त्यांचे 2 परिवार, त्यांचे भाया आणि त्यांचे मामा आणि त्यांचा पूर्ण परिवार, त्यांचा मुलगा सुद्धा होता. तर अशा पद्धतीने मी सांगू लागलोय की या बारीक सारीक गोष्टी आम्ही जेव्हा सहलीमध्ये जातो तेव्हा भगवंताचं खरं जिवंत इतिहास आम्हाला लक्षामध्ये येते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, जसं की भगवंताच्या काळामध्ये ज्या लोकांनी अशा प्रकारचं धम्म आचरण केलं, धम्माचं पालन केलं, त्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे, धम्माचरण केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं या मानवी जीवनामध्ये आल्याचं सार्थक होईल. अन्यथा आपण जन्माला आलो, काही दिवस जगलो आणि एक दिवस मरून गेलो, त्याला काही अर्थ आहे का? जसं पृथ्वी तलावर काही किड्या मुंग्या, जीव जंतू, पशु पक्षी जन्माला येतात, काही दिवस जगतात आणि एक दिवस मरून जातात, त्या पद्धतीने आम्ही जन्माला आलो, काही दिवस जगलो आणि एक दिवस मरून गेलो. त्या पशु पक्षामध्ये, जीवजंतू, किड्या मुंग्यामध्ये आमच्यामध्ये काही फरक आहे का? आहे की नाही? आम्ही माणसं आहोत, आम्हाला बुद्धी आहे, पशु पक्षाला बुद्धी नाही. लक्षामध्ये पशु पक्षाला, प्राण्याला वाचन करता येत नाही, त्यांना ध्यान करता येत नाही, त्यांना मनन चिंतन करता येत नाही, त्यांना दान देता येत नाही. ह्या गोष्टी फक्त माणसाला करता येतात. लक्षामध्ये माणूसच ध्यान करू शकतो, माणूसच वाचन करू शकतो, माणूसच मनन चिंतन करू शकतो आणि माणूसच दान देऊ शकतो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कुशल कर्म करत राहावं. या वास्तूमध्ये वावरत असताना दुधंडे परिवाराने मला सांगायचं आहे की ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणतो, बौद्ध म्हणून घेतो, जैभी म्हणून घेतो, त्या अर्थी आम्ही आमच्या काही जबाबदाऱ्या आम्ही बारकाईने समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आज या ठिकाणी भंतीजींना बोलावलं, भंतीच्या हाताने पूजा या ठिकाणी केली, परित्राण पूजा पाठ घेतली, आहे की नाही? बुद्ध बाबासाहेबांच्या या ठिकाणी सुंदर असा स्टेज सजवला
आज पूजा झाली, भंतीजी इथून निघून गेले, उद्या मात्र या घरामध्ये बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराच्या व्यतिरिक्त विचार या घरामध्ये येता कामा नये। या घरामधून जर एखाद्या देवी देवतांना कंदोरी जर जात असेल तर ही पूजा करून भंतीजीला म्हणून काही अर्थ नाही। या घरामध्ये एखाद्या देवी देवतांची पूजा अर्चा होत असेल तर ही पूजा करून भंतीजीला म्हणून काही अर्थ नाही। या घरामधून उपवास तापास केल्या जात असेल लक्षामध्ये तर ही पूजा करून आणि भंतीजीला म्हणून काही अर्थ नाही। लक्षामध्ये असं जर झालं तर निश्चित आपण बौद्ध धर्माचे विरोधक ठरू, बौद्ध धर्माचे गद्दार ठरू, आपण बाबासाहेबांचे गद्दार ठरू, बाबासाहेबांचे दुश्मन ठरू। आपण बाबासाहेबांनी एका पावाच्या तुकड्यावरती अर्ध उपवास 1 कोटी राहून 18 तास अभ्यास करून लक्षामध्ये बाबासाहेबांनी केवळ आणि केवळ तुम्हा सर्वांना स्वाभिमानाने जीवन जगता यावं म्हणून, ताठमानेने जीवन जगता यावं म्हणून बाबासाहेबांचे 4 मुलं दगावले, पत्नी रमाबाई दगावली आहे की नाही, परंतु बाबासाहेबांनी केवळ आणि केवळ तुम्हा सर्वांना स्वाभिमानाने जीवन जगता यावं म्हणून, ताठमानेने जीवन जगता यावं म्हणून बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि आपल्याला एवढा मोठा पवित्र धम्म दिला। आणि त्या धम्माचे पाईक म्हणणारे माणसं आम्ही, त्या धम्माचे अनुयायी म्हणणारे माणसं आम्ही, बाबासाहेबांचा उदो करणारे माणसं आम्ही, बाबासाहेबांचा जय जयकार करणारे माणसं आम्ही, आणि त्याच बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणणारे माणसं, आणि त्याच घरामध्ये आम्ही बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराच्या व्यतिरिक्त दुसरा जर विचार या ठिकाणी आम्ही जर पालन करत असेल तर मात्र आम्ही बाबासाहेबांचे दुश्मन ठरू। लक्षामध्ये या घरामध्ये नवरात्रीच्या दिवसामध्ये देवी बसून जर पूजा होत असेल किंवा गणपतीच्या दिवसामध्ये 10 दिवस कोपऱ्यामध्ये कोणाला न दिसता लक्षामध्ये किचन रूम मध्ये लक्षामध्ये गोड तेलाचा दिवा जाळून 10 दिवस जर त्याच्या समोर जर पूजा अर्चा होत असेल लक्षामध्ये, किंवा घरामध्ये एखाद्या भिंतीवरती साईबाबाचा फोटो येऊन लागत असेल किंवा मोठा देवीचा फोटो येऊन जर लागत असेल तर ही पूजा करून आणि भंतीजीला बोलावून काय अर्थ नाही। आज जे काही आहे हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे। लक्षामध्ये बाबासाहेब नसते तर आपले जनावरांच्या पलीकडे हाल होते आहे की नाही। बाबासाहेब नसते तर आपण या ठिकाणी एकत्र बसू शकलो नसतो, बाबासाहेब नसते तर आज आम्ही चिवर घालून भंतीजी धर्मगुरू म्हणून आम्ही तुमच्या समोर बसू शकलो नसतो, बाबासाहेब नसते तर दुधंडे परिवाराने एवढ्या मोठ्या एमआयडीसी एरियामध्ये लक्षामध्ये या रांजणगाव परिसरामध्ये एवढे मोठं घर बांधू शकले नसते। हे सारी पुण्याई आहे, फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे। आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हे जर कुणाची पुण्याई असेल तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे। आणि म्हणून जे लोक बौद्ध धर्माच्या विरोधात, बाबासाहेबांच्या विरोधात, धम्म कार्याच्या विरोधात जे आतापर्यंत काम करतात ते लोक पूर्ण बर्बाद झालेले आहेत, बेचिराग झालेले आहेत, अनेक प्रकारच्या संकटामध्ये सापडलेले आहेत, अनेक प्रकारचे दवाखाने त्यांच्या मागे लागलेले आहेत। आणि म्हणून मला या दुधंडे परिवाराला मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज या ठिकाणी पवित्र आजचा दिवस पण खूप छान आहे बघा। आज नाम विस्तार दिन आहे ऐकलं मध्ये, आणि म्हणून या नाम विस्तार दिनाच्या निमित्तानं आज एवढ्या मोठ्या या वास्तूमध्ये भंतीजींना बोलावून तुम्ही भंतींच्या हातानं पूजा या ठिकाणी परित्राण पूजा पाठ या ठिकाणी करण केली। उद्या मात्र या घरामध्ये बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराच्या व्यतिरिक्त दुसरा विचार या घरामध्ये येता कामा नये। असं जर झालं लक्षामध्ये बौद्ध धर्माच्या विरोधात विसंगत आपल्याकडून कार्य जर झालं तर निश्चित आपण बौद्ध धर्माचे विरोधक ठरू, आपण बाबासाहेबांचे विरोधक ठरू, बाबासाहेबांचे दुश्मन ठरू। आणि म्हणून आतापर्यंतचा इतिहास आहे, जे लोक बौद्ध धर्माच्या विरोधात गेले, जे लोक बुद्धाच्या विरोधात गेले, जे लोक भिक्खू संघाच्या विरोधात गेले, जे लोक बाबासाहेबांच्या विरोधात गेले, धम्माच्या विरोधात गेले, धम्माच्या विसंगत काम केलं ते लोक पूर्ण बर्बाद झालेले आहेत, बर्बाद। आणि म्हणून दुधंडे परिवारांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत 22 प्रतिज्ञेच्या विसंगत आपण कुठल्याही प्रकारचं आचरण या घरामध्ये करता कामा नये। असं जर झालं तर निश्चित आपण बाबासाहेबांच्या कार्याच्या बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांच्या विरोधात आपण काम करू लागलो असं होईल, आणि त्याचा निश्चित नतीजा आपण आपल्याला वेगळाच मिळेल। आणि तो वेगळा नतीजा आपल्याला मिळू नये, आपण या परिवारामध्ये सुखानं, समाधानानं, आनंदानं लक्षामध्ये प्रसन्न चित्तानं धम्म आचरण करून, शुद्ध आचरण करून अगदी सुगतीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी अगदी सुखानं जीवन जगायचं असेल तर
तर फक्त आणि फक्त धम्म आचरण आपण केलं पाहिजे. जुन्या चालीरीती, देवी देवतांची पूजा अर्चा, ढोंगबाजी, उपवास तापवास, या साऱ्या गोष्टी आपण बाजूला सारून फक्त आणि फक्त विज्ञानावर आधारित असलेला विज्ञानवादी बौद्ध धर्माचं पालन आपण या ठिकाणी करून आपलं जीवन व्यतीत करत राहावं. जे जे लोक बौद्ध धर्माच्या नियमाप्रमाणे, धर्माच्या कार्याप्रमाणे वागतात, धर्माच्या चाकोरीप्रमाणे वागतात, त्या लोकांचा प्रगती आणि प्रगती झालेली आहे. जे लोक धर्माच्या विरोधात गेलेले आहेत त्यांची बर्बादी झालेली आहे लक्षामध्ये. आणि म्हणून दुधान्य परिवारानं मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण धम्माच्या विनयाप्रमाणे आचरण करत राहावं, धम्माच्या चाकोरीप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करत राहावी. निश्चित आपला नेहमी आणि नेहमी प्रगती आणि प्रगती होत राहील. बाबासाहेबांच्या कार्याला आपण हातभार लावत राहावा, बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्याचं आपण कार्य करत राहावं. आजच्या मंगलमय प्रसंगी मी आपला जास्त वेळ न घेता इथेच थांबतोय. सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि जाता जाता तुम्हाला या ठिकाणी महत्वाच्या 4 सूचना देणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 2 सूचना दिल्या होत्या, आहेत का लक्षामध्ये? का पुढे पाठ मागे सपाट काही घेणदेण नाही असं झालं? पहिली सूचना कोणती होती? पहिली सूचना होती की कार्यक्रम समाप्त होईपर्यंत कोणाच्याही मोबाईलची बेल वाजली नाही पाहिजे. कार्यक्रम समाप्त होईपर्यंत कोणाच्याही मोबाईलची बेल वाजली नाही, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. दुसरी सूचना होती की कार्यक्रम समाप्त होईपर्यंत आपसामध्ये कोणी बोलायचं नाही, है की नाही? आपण कार्यक्रमामध्ये आपण आपसामध्ये कोणी बोलला नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना अभिनंदन सर्वांचं. आता कार्यक्रमाच्या शेवटला 4 सूचना आहेत. एकावर एक फ्री म्हणलं तर 2 वर 4 होतील की नाही, आहे की नाही? तर पहिली सूचना अशी आहे की या ठिकाणी फुलं थोडी कमी आहेत, पब्लिक जास्त आहे लक्षामध्ये. तसे फुलं पुरून वापरले तर पुरून उरतील एवढे फुलं आहेत, पण तो आम्हाला असे गच्चभर फुलं घ्यायची सवय. असे गच्चभर फुलं घ्यायचे नाही. बुद्धाला एका हाताने ठेवायचे नाही, दुरून ठेवायचे नाही, फेकून ठेवायचे नाही, डाव्या हाताने अजिबात नाही ठेवायचे. मग काही लोक असा 1.5 हात लावतात, फुले हातात घेतात, हात इथं लावतात 1.5 हात. भगवंताला एका हातानं दुरून फेकून डाव्या हातानं 1.5 हातानं पुष्प अर्पण करायचे नसतात. दोन्ही हातामध्ये फुल घ्यायचं, आदरपूर्वक, सन्मानपूर्वक, भक्तिभावानं, शुद्ध अंतःकरणातून, निर्मळ अंतःकरणातून दोन्ही हाताने पहिले भगवंताला पुष्प अर्पण करायचं. दुसरं एक फुल घ्यायचं, दोन्ही हाताने आदरपूर्वक, सन्मानपूर्वक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं लक्षामध्ये. आणि गुडघ्यावर बसायचं, गुडघ्यावर. ज्यांना गुडघ्यामध्ये गॅप आहे, गुडघ्याचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, नस दबलेली आहे, वागता येत नाही, बसता येत नाही, त्यांनी नुसते असे हात जोडले तर चालतील. पण प्रामाणिकपणाने ज्याला काही त्रास नाही त्यांनी मात्र गुडघ्यावर बसून बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि म्हणून 3 वेळा अभिवादन करायचं लक्षामध्ये. वंदन करायचं, दर्शन करायचं. वंदन करण्यासाठी कुचराईपणा करायचा नाही लक्षामध्ये. आपण सर्वजण खेड्यातले माणसं, आता जरी शहरामध्ये आलो तर आपण खेड्यातले जरा कोणीतरी गावचे. आमच्या खेड्यातल्या महिला तुरीची डाळ बनवतात, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ बनवतात. आणि ते तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ बनवायला काय करावं लागते? त्या तुरी आणि ते हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालावं लागतात. आणि ते रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातले, ते पाण्यातून काढायचे, एक ऊन दिलं आणि त्याच्यामधून भरडून काढलं का डाळ तयार होते. त्याची साल्ट बाजून निघते, डाळ तयार होते, ऐक नाही. पण तुम्हाला माहितीये का, त्या तुरीमध्ये आणि त्या हरभऱ्यामध्ये रात्रभर पाण्यामध्ये राहून सुद्धा काही तुरी कुच्चर तुरी निपरच्या निपरच राहतात, काही कुच्चर हरभरे निपरच्या निपरणार होतच नाहीत ते, ऐक नाही. तसे आपल्या समाजामध्ये काही कुच्चर हरभरे आहेत, ते गुडघ्यावर बसतच नाही, वंदन करत नाही, दर्शन करत नाही अलक्षामध्ये. आणि या ठिकाणी वंदन करण्यासाठी कोणी कुचराईपणा करायचा नाही, गुडघ्यावर बसून अभिवादन करायचं, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि म्हणून अलक्षामध्ये. आणि ज्यांना कुणाला दान द्यायचं असेल त्यांनी सढळ मनानं, शुद्ध अंतःकरणातून, किती दिल्याला महत्व नाही, किती दिल्याला महत्व नाही. तुम्ही 10 रुपये दिले का 50 रुपये दिले का 100 रुपये दिले का 1000 रुपये दिले याला महत्व नाही, पण ते देताना तुम्ही कसे दिले अलक्षामध्ये. देऊ का नको, काही लोक नोटा चालतात बाजूला करतात, बारीक नोट आली का पहिले पुढे, त्याच्यात फाटके असेल तर पहिले पुढे, त्याला पन्नी चिपकली असेल तर पहिले पुढे. माझ्याकडे 3-3.5 रुपये असे जमा झालेले आहेत, कुठं चालत नाही. मग अशा नोटा दान देऊन तुम्हाला त्याचं काय पुण्य लाभ होईल का? काय पुण्य लाभ होत नाही लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्ही दान किती दिल्याला महत्व नाही, पण कसं दिल्याला महत्व आहे. ज्यांना कुणाला दान द्यायचं त्याने या ठिकाणी दान द्यावं, दर्शन करावं. दुसरी सूचना अशी आहे की या ठिकाणी या गृहप्रवेश विधीच्या निमित्तानं दुधान्य परिवाराने
जे काही खीरदान बनवलं असेल किंवा भोजनदान बनवलं असेल ते घेतल्याशिवाय आपण कोणी जाऊ नये अशी दुधांडे परिवार आपण सर्वांना आग्रहाची विनंती आहे. तिसरी सूचना अशी आहे की येत्या 2 तारखेला माघ पौर्णिमा आहे. माघ पौर्णिमा 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आहेत आणि प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी भगवंताच्या जीवनामध्ये विशेष घटना घडलेल्या आहेत लक्षामध्ये. आणि म्हणून येत्या माघ पौर्णिमेला भगवंतानी आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं होतं. भगवंतानी सांगितलं की आजपासून माझं 3 महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे. जगामध्ये एकच महापुरुष सत्पुरुष होऊन गेले की ज्यांनी आपलं 3 महिन्या अगोदर आपला मृत्यू सांगितला लक्षामध्ये. आणि भगवंताला तिन्ही काळाचं ज्ञान अवगत असते, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळाचं लक्षामध्ये. या सिद्धार्थ गौतमाने सांगितलं की माझ्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेले. त्या बुद्धांचं नाव, त्या बुद्धांचं कुळ, गोत्र, त्यांचं कार्य, त्यांचा जन्म या भगवंताने सांगितलं. आणि पुढे येणारे जे मैत्री बुद्ध आहेत भगवंताने सांगितले की आता येणारे मैत्री बुद्ध ते येणार आहेत म्हणून लक्षामध्ये. तर भगवंत हे तिन्ही काळाचं ज्ञान अवगत असलेले सम्यक संबुद्ध, म्हणून आपण त्यांना सम्यक संबुद्ध म्हणत असतो. आणि म्हणून येत्या माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी भगवंतांनी आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं. या पौर्णिमेला बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध राष्ट्रामध्ये आयु पौर्णिमा म्हणून साजरी करतात. आणि ती आयु पौर्णिमा मोठा उत्सव साजरा करतात. आपल्याकडे दिवाळी दसरा साजरा करतात का, त्या पद्धतीने ही पौर्णिमा साजरी करतात. आणि ही पौर्णिमा आपण गेल्या 25 वर्षापासून बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी लक्षामध्ये ही पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतोय. धम्म परिषदेचे आयोजन करून ती पौर्णिमा साजरी करत असतोय. आणि आतापर्यंत 25 धम्म परिषदा पार पडल्या. प्रत्येक वर्षी देश विदेशातले बौद्ध भिक्षू उपस्थित राहत असतात. या वर्षी श्रीलंकेचे भंतीजी, थायलंडचे भंतीजी आणि जपानचे धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. आणि भगवंताच्या अस्थि धातू त्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मला सांगा, तुम्ही श्रीलंकेच्या बुद्ध विहारामध्ये जाऊन तिथल्या भंतींचं प्रवचन ऐकू शकाल का? नाही. जपानमध्ये जाऊन तिथल्या बुद्ध विहारामध्ये असं गुडघ्यावर बसून त्या भंती समोर बसून तुम्ही तिथल्या जपानच्या बुद्ध विहारामध्ये प्रवचन ऐकू शकाल का? नाही. आहे नाही. थायलंडच्या बुद्ध विहारामध्ये जाऊन. पण या धर्म परिस्थितीच्या निमित्तानं त्या देशातले धर्मगुरू इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, भगवंताच्या अस्थि दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. आणि म्हणून आपण येत्या 2 तारखेला त्या कार्यक्रमाच्या हँडबिल, पोस्टर्स, पेपरला बातम्या, व्हॉट्सअप, फेसबुकला बातम्या तुम्हाला मिळणारच आहेत. त्या मिळो अथवा ना मिळो, आजच तुम्हाला जाहीर निमंत्रण आहे की येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा, इथून जवळ आहे मावसाळा, दौलताबादच्या घाट चढलो का वरते वेरूळ लेणीच्या अलीकडे मावसाळ्याला विशाल अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. त्या धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्षू उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आणि चौथी सूचना अशी आहे की येत्या 15 फेब्रुवारीला बुद्धगयेची धार्मिक धम्म सहल निघत आहे. आतापर्यंत जवळपास 34 सीट बुकिंग झालेले आहेत. आपल्यापैकी जर कुणाला बुद्धगयेला यायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. दुधांडे परिवाराकडे आमचा नंबर आहे, आमचे वाघमारे साहेबांकडे नंबर आहे, किंवा आपण इथून आता आमचा नंबर घेऊ शकता. 19-20 दिवसाचा प्रवास आहे. त्या 19-20 दिवसामध्ये तुमचं जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची व्यवस्था आणि प्रत्येक ठिकाणाची माहिती, प्रत्येक ठिकाणी ध्यान, वंदना, प्रवचन, मार्गदर्शन, भगवंताच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कोणती घटना घडली, कधी घडली, कशी घडली, लक्षामध्ये त्या साऱ्या गोष्टींचं आम्ही सर्वांना मार्गदर्शन करत असतो. तर आपल्यापैकी जर कुणाला बुद्धगयेला यायचं असेल, आपण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना बुद्धगयेचे धार्मिक धर्म सहलीमध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे. आपण तर आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल तर 15 फेब्रुवारीला आपली धम्म सहल निघत आहे. आमच्याशी संपर्क करावा. मोबाईल नंबर या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. या महत्वाच्या 4 सूचना देऊन हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा विजय असो. नाही, तुमचा आवाजच नाही. तुमचा आवाज त्या कमळापूर फाड्यावर गेला पाहिजे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा विजय असो.
बौद्ध धम्माचा, धम्म ध्वजाचा, भिक्खू संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उपासक उपासिका संघाचा. अशा पद्धतीने कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे.